हाय हॅलो मी अंकिता स्वागत करते माझ्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण जर पालकची भाजी आवडत नसेल तर त्यापासून पालक पुलाव कसा बनवायचा तोही अगदी सर्वांना आवडेल असा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी हिरवीगार ताजी पालकची भाजी घेतलेली आहे। आता ती पालकची भाजी नीट करून घ्यायची। नीट करताना पालकची फक्त पाने घ्यायची, देठे घ्यायची नाही। तुम्ही बघू शकता मी पालक छान असे नीट करून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते। आता त्यामध्ये पालकची पाने घालायची व पाण्याला एक उकळी काढून घ्यायची। पालक शिजताना त्यावर झाकण ठेवायचे नाही, नाहीतर पालकाचा रंग काळपट पडू शकतो। आता 5 मिनिटांनंतर पालकची भाजी छान शिजलेली आहे, जास्त शिजवायची नाही। भाजी शिजल्यानंतर लगेच एका भांड्यामध्ये गार पाणी घेऊन त्यामध्ये पालकची भाजी काढायची, जेणेकरून पालकचा रंग हिरवागार आहे तसाच राहतो। आता थोड्या वेळाने पालक थंड झाल्यावर त्याची प्युरी करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकची छान अशी प्युरी केलेली आहे। आता पुलाव करण्यासाठी मी येथे कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, सुक्या खोबऱ्याचे काप आणि लसूण घेतलेला आहे। ते मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं। पुलाव करण्यासाठी मी 2 कप तांदूळ घेतलेले आहे, स्वच्छ नीट करून घ्यायचे। आता स्वच्छ पाण्याने तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आणि निथळून घ्यायचे, जेणेकरून तांदळातले पाणी सगळे निथळले पाहिजेत। इथे मी कुकरमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं, त्यामध्ये जिरं टाकलं आणि चांगलं तडतडून दिलं। आता त्यामध्ये खडे मसाले घालायचे व परतून घ्यायचे। एक उभा चिरलेला कांदा घालायचा व चांगला फ्राय करायचा। कांदा तांबूस रंगावर चांगला फ्राय करून घ्यायचा। कांदा चांगला फ्राय झाल्यावर त्यामध्ये आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची घालायची व चांगली परतून घ्यायची। मिरची चांगली परतल्यावर त्यामध्ये हळद घालायची व पुन्हा एकदा मिक्स करायची। हळद चांगली मिक्स झाल्यावर त्यामध्ये ग्रीन पीस किंवा ताजे सोलून घेतलेले वाटाणे घालायचे व चांगले एकजीव करून घ्यायचे। आता त्यामध्ये पालकची केलेली प्युरी घालायची व पुन्हा एकदा छान अशी मिक्स करायची। आता वरून चवीपुरतं मीठ घालूया, जेणेकरून पालकला व ग्रीन पीसला छान अशी चव येईल। पालक व ग्रीन पीस छान असं परतून झाल्यावर त्यामध्ये आपण भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे व पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं। पालकमध्ये तांदूळ छान असे एकजीव झाले पाहिजेत। तांदूळ चांगले परतल्यावर त्यामध्ये प्युरी केलेल्या भांड्यातले पाणी घालायचे। इथे मी तांदळाच्या दीडपट पाणी घेतलेले आहे। मी कुकरमध्ये भात केलेला आहे, त्यामुळे तांदळाच्या दीडपट पाणी घेतलेले आहे। तुम्ही जर पातेल्यात भात करणार असाल तर तांदळाच्या दुप्पट पाणी घ्या। आता झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्या। कुकर पूर्ण थंड झाल्यावरच कुकरचे झाकण उघडायचे। आपला छान असा पालक पुलाव तयार आहे। त्यावरून मस्त असं साजूक तूप